18वा श्लोक, 3रा अध्याय, भगवद्गीतेचा 18वा श्लोक. नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन नाचास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रया. या लोकी त्याच्या केलेल्या कर्माने काही फळ नाहीच, तसे न केलेल्या कर्माने कोणताही प्रत्यव्यय नाही. व या ज्ञानबुद्धी योग्याचा सर्व चराचरातील कोणीही प्रयोजनांचा आश्रय नाही, कोणाकडून काहीही साधावयाचे नाही. समगीत ह्या श्लोकावर करी की न करी तसे सर्व सारखे त्या असे, सर्व प्राणी मात्रातही कोठे काही गुंत नाही. माऊलींचं निरूपण ओव्याद्वारे 148वी ओवी. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. गोड ओवी आहे. तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपैसी. ज्याप्रमाणे जेवून तृप्त झाल्यावर, आपल्याला आवडते ओवी कारण जेवून तृप्त शब्द आहे. ज्याप्रमाणे जेवून तृप्त झाल्यावर पूर्वीची स्वयंपाकादी साधने सहज संपतात. बाई स्वयंपाकघरात जाते, अट्टा पिट्टा करते. अट्टा म्हणजे पीठ, पिट्टा म्हणजे असं हे करणं. आणि सगळा अट्टा पिट्टा करून झालेला स्वयंपाक कसा झालाय, सगळ्या पाहुण्यांनी खाल्ला, स्वतः खाल्ला, त्यानंतरही करीत बसते का हो? एकदा तृप्ती झाली, दुपारचं जेवण झालं, पुन्हा ती लगेच स्वयंपाकघरात जाऊन सगळं करते का तेच पदार्थ? नाही. साधन संपलं की नाही, पुन्हा ते पीठ मेटाकुटीला येईपर्यंत अट्टापिटा सगळं संपलं. तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी. पुन्हा तवा गॅस चालूच आहे असं होतंय का? नाही, अखंड मी स्वयंपाक करीन. नो. साधने सरती अपैसी, आपोआप साधने सरतात. ते लाटणं, ते उलथणं, ते सगळं 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 सारून भांडे कुंडे आपटून बाई शांत झोपते, कारण तृप्ती झाली. पुन्हा अतृप्ती वाटायला लागली, खाव खाव संध्याकाळी होणार, पुन्हा स्वयंपाक सुरू. तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. ज्याप्रमाणे जेवून तृप्त झाल्यावर पूर्वीची स्वयंपाकादी साधने सहज संपतात, त्याप्रमाणे आत्मतोषात किंवा आपण ताटवाटी घेऊन फिरतो का सारखं बगलेमध्ये, निदान आळंदीत तरी? ज्या ताटवाटीनी मला तृप्त केलं ती बगलेतच ठेवील. नाही, साधने सोडून देतात. म्हणजे तृप्त होईपर्यंत ज्या स्वयंपाकादी साधनेला पुन्हा तुम्ही हात लावत नाही, म्हणून ज्या कर्मकांडांच्या साधनेद्वारे तुम्हाला आत्मतृप्तीचं भोजन मिळतंय तोपर्यंतच त्या साधनांचा अंगीकार करा. नंतर संपले तरी मंदिरं, तरी मस्जिद आणि तरी गुरुद्वारांच्या चक्रात चालू असतील तर आपल्याला काहीही कळालेलं नाही. शेखरनी सहज मला सांगितलं, तुमच्यासाठी आळंदी नाही आणि तुमच्यासाठी साधनाला देखील गरज नाही जायला. शब्द सहज वापरलेले आहेत, अर्थ किती गहन आहे.
तृप्ती झालिया जैसी साधने सरती अपयशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. ज्याप्रमाणे जेवून तृप्त झाल्यावर पूर्वीची स्वयंपाकादी साधने सहज संपतात, त्याप्रमाणे आत्मतोषात म्हणजे आत्मरूपता आल्यावर आपोआपच कर्मे उरत नाहीत. पुन्हा गंगा स्नान, पुन्हा काशीला जाणं. अरे जायचं असेल तर आत्मतेज द्यायला जा. तीर्थे त्यांची इच्छा करीती सर्व काळ व्हावया निर्मळ तया लागी. अरे जायचं असेल ती भूमी पवित्र करायला जा, ते मंदिरं पवित्र करायला जा, ती गंगा पवित्र करायला जा. सिद्धावस्थेमध्ये त्यांना काय घेणं देणं. म्हणून आत्मतोषात म्हणजे आत्मरूपता आल्यावर आपोआपच कर्मे उरत नाहीत. पुन्हा कर्मे करायची गरज नाही. आणि पुन्हा पुन्हा तो जर आत्मतृप्त झाल्यावर स्वयंपाक करत असेल तर वेडा नाही म्हणायचं का? एक बाई पुन्हा स्वयंपाक करते. सगळे म्हणतील, सराफसारखे हुशार माणसं सहज म्हणतील, जेवण झालं बाई, कशा करता करते, तुम्हाला काय करायचं? अरे आता कोणासाठी करतायत मलाही समजत नाही. अखंड स्वयंपाक करणं एवढं मला माहिती आहे. अरे कशा करता? कोण जेवणार आहे? तुम्ही तरी जेवणार का? नाही जेवलं तर काय झालं? पण ज्या जेवणामुळे तृप्ती मिळाली ते जेवण मी अखंडपणे करणार, ते कर्म मी अखंडपणे करणार. नो, कर्म सुटलं पाहिजे. म्हणून मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबाला वाक्य वापरलं की पुन्हा पुन्हा बाप्पासाहेब संध्या, ध्यान, पूजा, अर्चा सगळं करत होते. बाप्पासाहेबाला प्रश्न टाकला मोदीजी महाराजांनी, अरे पहिलं तीराला जावे लागत असल्यामुळे नावेचं साधन म्हणून उपयोग करण्यात येतं. नदीच्या पैल तीराला जायचं असेल तर नाव ही साधन आहे. पण पैल तीराला गेल्यानंतर नावेतच बसून राहावे का नाव सोडून द्यावी हे सांगा. जसं आपण तिरुपतीला गेलो, आपण म्हणजे काही लोक आमचे तिरुपतीला गेले, त्या ठिकाणी विमानतळावर गेल्यानंतर आम्ही म्हणलं आम्ही ज्या जीपमधून आलो, कारमधून आलो, ते खटारं आम्ही विमानात नेणार, चालेल? आम्ही सोडणार नाही. अरे चाकू नेऊ दिलं नाही, फेको चाकू, साधी ब्लेड नेता येत नाही तर चालले तुम्ही जीप घेऊन, त्यांचे नियम आहेत. असं काय करता? रेल्वेमध्ये तर आम्ही एवढा मोठं काठी नेली होती, नेली असेल, इथे चालत नाही, चाकू चालत नाही. ह्या चाकूनी भाजी देखील चिरल्या जात नाही, आम्ही सहज ठेवलाय तरी नाही. भाजीपाला देखील नेऊ देत नाही. एका बाईचा काढून घेतला आमच्या समोर, नाही चालू देत. आत्म्यामध्ये रममाण झाल्यानंतर कर्मांची साधनं सगळी संपली. त्याला काही नाही, त्याला संध्या नाही, त्याला पूजा नाही, त्याला अर्चा नाही, त्याला देव नाही, त्याला काही नाही, त्याला मंदिर नाही, त्याला जप नाही. आपोआप कर्मे उरत नाहीत. जववरी अर्जुना, कुठपर्यंत कर्म आहे, कुठपर्यंत साधनं आहेत, फार ओवी महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. IMP लिहून ठेवा. जववरी अर्जुना, तो बोध भेटेना मना, तवची यया साधना भजावे लागे. तुमच्या पूजा, तुमच्या अर्चा, तुमचे मंदिरं, तुमचा जप, तुमचे गायत्री जप, तुमच्या पोथ्यात तुमचं संधिध्यान, तुमचं यज्ञयाग, तुमची साधना कुठपर्यंत करायची? जववरी अर्जुना, तो बोध भेटेना मना. तो आत्मबोध जोपर्यंत तुम्हाला अखंडपणे भेटत नाही,
भगवान पूर्णपणे अवतरला पाहिजे आणि अखंडपणे आपण देवाच्या शेजारी आहोत हा भाव प्रगट झाला पाहिजे. जबवरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची यया साधना भजावे लागे. तोपर्यंतच ह्या साधनेला, ह्या साधनांना, ह्या कर्मकांडांच्या प्रयोगांना किंवा ह्या साधनेच्या प्रयोगाला तोपर्यंत भजावं लागेल, नंतर नाही. नंतर साधो सहज समाधी बली. कबीर. अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचा आत्मबोध मनबुद्धीला मिळत नाही, आजकाल सहज समाधीच्या नावाखाली 4 प्राणायाम शिकवतात. बस सहज समाधी म्हणली आमची. आपल्याला वाटतं खरंच आहे, याची आट्टापिट्ट्याची दिसायली, यांची सहज आहे. काही नाही, नावं आहेत फक्त. अर्जुना, जोपर्यंत अशा प्रकारचा आत्मबोध मनबुद्धीला मिळत नाही तोपर्यंत ह्या साधना कराव्या लागतात, तोपर्यंत कराव्या लागतील. टिप्पा. ज्ञानबुद्धी योगाचा अभ्यास निष्कर्मी निर्विषयी असतो. वैराग्य बुद्धी योगाचे साधन निष्काम निष्कर्म निर्विषय करणारे असते. शक्तिपात झालेल्या किंवा अष्टांग योगे शक्ती जागी केलेल्यांना भक्तियुक्त सज्ञान विज्ञानी कर्मे बुद्धियोग किंवा ज्ञान बुद्धियोग मिळण्याची पात्रता येईपर्यंत करावी लागतात. तेव्हा इतर कर्मठांना विज्ञानी कर्ममार्ग सोडताच येत नाही, हे स्पष्ट आहे. साधकांना देखील तोपर्यंत साधना कर्मकांडांचे प्रयोग किंवा काही प्रयोग जे सांगितले ते तोपर्यंत करायचे जोपर्यंत अर्जुना तो बोध भेटेना मना. आत्मबोध प्रगटत नाही, संपूर्ण आत्मा प्रगटत नाही आपल्या देहामध्ये, तोपर्यंत करा. आणि बाकीच्या लोकांना तर कर्म सुटतच नाही, त्यांच्या बापाला करावं लागणार आहे, त्यांच्या यांना करावंच लागणार. मग गायत्री जप सगळे जप त्याला करावे लागणार, कारण त्याला अजून काहीच नाही. ज्या स्टेजला गेलात ते साधन सोडावं लागतं. ज्या वर्गात गेलात खालची पायरी सोडावी लागते. 5वीत गेलात 4थीचा अभ्यास सुटला, 7वीत गेलात 6वीचा अभ्यास सुटला, मॅट्रिकला गेला 9वीचा अभ्यास सुटला. आजकाल सगळेच पुस्तकं ज्युनियर KG पासून ते मॅट्रिकपर्यंत मॅट्रिकला घेऊन गेलात, रेस्ट तिकीटच करील ते. आजकाल ठेवीतच नाहीत क्लासमध्ये रेस्ट तिकीट. हेच आपले हेडमास्तर कवटेकर बसलेत, पाठवा घरी. तुमचं पोरगं आम्ही मॅट्रिकचं शिकवतून 4थीचं वाचित बसलंय. 19वा श्लोक. तस्माद सक्तः सततं कार्यं कर्म समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. त्यार्थी अनासक्त होऊन सर्वक्ष अवश्य कर्तव्य असलेले जे कर्म ते तू कर, कारण आसक्त न होता कर्म करणारा पुरुष परमपदाला पावतो, मोक्षात जातो. समगीत. सदा राहुना संग आणि कर्तव्यात रंग, कर्म करिता संग पावे कैवल्यभंग. काव्य बाप्पासाहेबांचं कसं आहे, किती गोड आहे. सध्यांच्या कविता ऐकल्या की वाटतं वा वा, कवी आहे का हे गद्य आहे का पद्य आहे. मला तर फारच संभ्रम पडतो बा. मग ते सांगतात नाही पद्य आहे. अच्छा पद्य आहे. सदा राहुना संग आणि कर्तव्यात रंग, कर्म करिता संग पावे कैवल्यभंग. मनोनी तू नियत सकळ कामना रहित, होऊन या उचित स्वधर्मे राहते. भगवान अर्जुनाला कन्व्हिन्स करतायत,
बाबा रे, तोपर्यंत कर्म करावं लागणार जोपर्यंत अखंड समाधीमध्ये तू राहून व्यवहार करू शकत नाहीस. मनोनी तू नियत सकळ कामना रहित, होऊन या उचित स्वधर्मे राहते. म्हणून तू संयमयुक्त, मनोनी तू नियत, नियत लिमिटेशन्समध्ये, संयमामध्ये, तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये, विदिन युअर ज्युरिडिक्शन, विदिन युअर लिमिटेशन्स, नॉट बियॉन्ड युअर स्कोप. तुमच्या क्षमतेच्या आत, तुमच्या मर्यादेमध्ये. मनोनी तू नियत, अनकंट्रोल डान्स नाही कर्माचा करायचा, संयमित कर्म. संयम शब्द आहे बरं का. आणि काय काय ठिकाणी माऊलींच्या ओव्या फार गोड आलेल्या आहेत संयमासाठी. चालणे जरी झाले व्हावे ते मितुले. एकदाच चालले 10 किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी बसले. फिरायला गेलो किती 10 किलोमीटर, नंतर टंगडे दुखले म्हणून 3 दिवस काहीच नाही. अरे सुरुवात आहे, एकदम ओझं एवढं घेऊ नको. मान तुटेपर्यंत ओझं घेतलं, पैलवान व्हायचं दारासिंग. अरे हळूहळू मान मोडली, आता साधी वरही करता येत नाही, अशा ठिकाणी द्याव्या लागतात. मनोनी तू नियत. पिक्चर किती पाहायचे,